पिंपरी चिंचवड में वाईसीएम अस्पताल के रेजिडेंट डॉक्टर्स अनिश्चितकालीन हड़ताल पर चले गए हैं। हड़ताल से मरीजों का बुरा हाल है। स्वास्थ्य सेवाएं चरमरा गई हैं। हालांकि इमरजेंसी मरीजों के इलाज में हड़ताली सक्रिय है। कोलकाता में रेजिडेंट डॉक्टर से रेप और हत्या के विरोध में काम बंद हड़ताल है। कोलकाता के आरजी कर मेडिकल कॉलेज में एक रेजिडेंट महिला डॉक्टर के साथ बलात्कार किया गया और उसकी बेरहमी से हत्या कर दी गई। इस घटना का असर राज्य के साथ साथ पूरे देश में दिखाई दे रहा है। इसके विरोध में आज वाईसीएम अस्पताल में रेजिडेंट डॉक्टरों ने अनिश्चितकालीन हड़ताल शुरू कर दी है। इस मौके पर रेजिडेंट डॉक्टर्स एसोसिएशन ने मांग की है कि सभी सरकारी अस्पतालों में डॉक्टरों को उचित सुरक्षा मुहैया कराया जाए। रेजिडेंट डॉक्टर्स ने इस बात का भी ख्याल रखा है कि हड़ताल के दौरान आपातकालीन रोगी देखभाल पर कोई असर ना पड़े। आज आपल्या इथे पिंपरी चिंचवडमध्ये पीसीएमसी PGI-YCMH यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये निवासी डॉक्टर आम्ही सर्व संपावरती आहोत। आज सकाळी 9 वाजेपासून हा संप आमचा एक सपोर्टसाठी आहे की सगळ्या भारताला जे माहिती आहे की कोलकाता मेडिकल कॉलेजमध्ये आरजे कार मेडिकल कॉलेज इथे एक 9 ऑगस्टला एक निंदनीय घटना घडलेली आहे की जिथे एक निवासी डॉक्टरला त्याच्या कामाच्या ठिकाणी रेप आणि मर्डर करण्यात आलेला आहे, असॉल्ट करण्यात आले। त्यासाठी पूर्ण कोलकाता सगळा भारत आता स्ट्राईकवरती आलेला आहे। अखिल भारतीय निवासी संघटना एम्स आणि महाराष्ट्राची मध्यवर्ती सेंट्रल माड या संघटनेने काल एक पत्र जारी केलं आहे ज्यामध्ये इंटिमेशन आपल्या प्रत्येक कॉलेजला देण्यात आलेलं आहे की आपण संपावरती आम्ही निवासी डॉक्टर संपावरती असणार आहे पाठिंबा देण्यासाठी कोलकाता मेडिकल कॉलेजमध्ये जे घडलं आहे त्यासाठी। तर आमचा सेंट्रल माड आणि फोर्डाला सपोर्ट आहे, त्यासाठी आमचा स्ट्राईक आहे। यामध्ये पर्सनल वाईसीएमचा आपला कोणताही मुद्दा नाही आहे। त्यामध्ये आम्ही एक रिक्वेस्ट याच्यामध्ये करण्यात आलेली आहे की फिमेल रेसिडेंट असतात, स्टाफ असेल, इवन डॉक्टर्स नाही, एक येणारा पेशंटसुद्धा निवासी तिथल्या सिस्टर्स असतील, परिचारिका असेल, सर्वांना सेफ एन्व्हायरमेंट हवं। विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना यासाठी याकडे लक्ष वेधण्यासाठी आणि महत्त्वाचे मुद्दे जे की अधिष्ठाता आपले प्रशासन यामध्ये घेणार यासाठी आमचा स्ट्राईक आहे। आम्ही आजच्या संपामध्ये फक्त निवासी डॉक्टर आहेत जे स्ट्राईकवर आहेत, पण त्या स्ट्राईकवर असताना सुद्धा आमचेच निवासी डॉक्टर जे इमर्जन्सी ड्युटीवरती पोस्टेड आहेत ते काम करत आहेत आणि ते निरंतरपणे काम करत राहतील। 24 तास सेवा आमची चालू आहे। इमर्जन्सी कोणत्याही प्रकारची बंद करण्यात आलेली नाही। ओपीडीमध्ये आम्ही सेवा देत नाहीत आहोत, पण तरीसुद्धा ओपीडी चालू आहेत, आमचे पेशंट बघण्यात येत आहेत। ब्युरो रिपोर्ट, 20 न्यूज, पिंपरी चिंचवड।